नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मराठी ब्लॉगर मयुरी। तर आज आहे गुढीपाडवा। प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सर्वांना मराठी नवीन वर्ष तुम्हाला मंगलमय जाओ, तुम्हाला सरस्वतीकडून ज्ञान मिळो, गणेशजीकडून तुम्हाला ऐश्वर्य आणि समृद्धी मिळो, तुम्हाला लक्ष्मीकडून आयुष्यभर प्रेम मिळो, हीच माझी देवाकडे प्रार्थना व सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी गुढीसाठी काठी वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे चंदन वगैरे लावून थोडी फुलांनी सजावट करून साडी पीस व लिंबाचा पाला वगैरे व्यवस्थित त्याला बांधून घेतला। तोपर्यंत सर रेडी होत होते। सरही आता रेडी झालेले आहेत। मग त्याला गडू, गाठीची माळ, फुलांची माळ वगैरे व्यवस्थित घालवून घेतले। गुढी म्हणजेच स्वतंत्राची ध्वजा किंवा पाडवा म्हणजे विजय ध्वज। या दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केलं, सृष्टी निर्माण केली। प्रभू रामचंद्रांनी हे म्हणतात की आपला 14 वर्षाचा वनवास संपून सीता मातेसोबत ते रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत नगरीत प्रवेश केला होता। त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला होता। तोच हा दिवस म्हणून गुढी ही उभारली जाते असं म्हणतात। मला एवढं आणखी काही माहित नाही, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं। सरांनी मस्त अशी गुढी उभा केली व व्यवस्थित तिला पूजा वगैरे आम्ही बांधून करून घेतली दोघांनी। 1 जानेवारीला ही नवीन वर्ष चालू होते, पण ते इंग्रजी नववर्ष असल्यामुळे आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशीच नवीन वर्षाला मराठी नवीन वर्ष असतं, त्यामुळे नवीन वर्षाला सुरुवात झाली असं म्हणतात। त्यामुळे त्या दिवशी काही असं उद्घाटन, कशाची पूजा, वास्तूची पूजा किंवा काही कामे सुरू करायची असली तर या दिवशी शुभ मुहूर्त मानला जातो। भूमिपूजन वगैरे अशी बरीचशी कामे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या इथे केली जातात। तर व्यवस्थित गुढीला बांधून वगैरे झालं, गुढीची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली। गुढीपाडवा म्हटलं की खूपच असं आपला हा पहिला सण असल्यामुळं खूप छान वाटतं। आणि ह्यावेळेस पहिल्यांदी असं झालंय की रविवारी गुढीपाडवा आल्यामुळं सरांनाही सुट्टी आहे, नाहीतर ऑफिसला जायची घाई असल्यामुळं खूप लवकर सरांची खूप गडबड असते। सकाळी खूप ऑफिसला जायच्या अगोदरच गुढी उभारून वगैरे जातात व त्याचबरोबर एवढी निवांत कधी गुढी वगैरे फोटोशूट वगैरे आम्हाला करताच येत नाही, कारण त्यांना ऑफिसला जायची घाई असते। त्यामुळे त्यांचा सकाळी सकाळी टिफिन वगैरे सर्व बनवायचा असतो, त्यामुळे वेळ काही भेटतच नाही। तर मला बाकीची बाहेरची कामं करूपर्यंत अक्कांनी पुरण वगैरे करून ठेवलं होतं, त्याचबरोबर आमटीही केली होती। तर गुढीपाडव्याला म्हणतात की पुरणाचा स्वयंपाक केला की पूर्णाप्रमाणेच घरामध्ये सर्व पुरेपूर भरलेलं राहतं असं म्हणतात। त्यामुळं पुरणपोळीचाच स्वयंपाक, तसंच नवीन वर्ष चालू होतं त्यामुळे बऱ्यापैकी पुरणपोळीचा स्वयंपाक हा पाडव्याला केला जातो, कारण की पहिला सण हा असतो। तर आम्हीही पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता। तर भजी, पापड, कुरडई वगैरे थोडंसं पोळ्या वगैरे राहिल्या होत्या, ते बाकीचं मी करून घेतलं। तर अशी गरमागरम फुगलेली पुरणपोळी व त्याच्यावर मस्तपैकी गावरान तूप टाकून दुधासोबत मला तर खूप आवडते आणि आमच्या घरामध्ये पार्थला वगैरे आम्हाला सर्वांनाच पुरणपोळी आवडते। तर तुम्हाला कशी आवडते किंवा तुम्हाला कशा प्रकारे पुरणपोळी खायला आवडते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर अशा प्रकारे मस्त लालसर पोळ्या वगैरे मस्त करून घेतल्या होत्या व पूर्ण स्वयंपाक रेडी झाला होता। सर्व देवाला वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून घेतले। गुढीलाही 12च्या आत नैवेद्य दाखवावा लागतो, त्यामुळे स्वयंपाक तर लवकर झाला होता। 10 वाजेपर्यंतच गुढीलाही नैवेद्य दाखवून घेतला आणि अशा प्रकारे पूर्ण जेवण रेडी झाले होते व सर्वांनी मिळून जेवण केले। तर अशा प्रकारे आम्ही केला गुढीपाडवा साजरा। कसं वाटला तुम्हाला?